बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे पेपरच्या बातम्यांची। आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि आघाडीचे जे वर्तमानपत्र आहेत त्याच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत ते जाणून घेण्याची। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये आजच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत वर्तमानपत्रातील ते आपण या ठिकाणी बघत असतो। सगळ्यात आधी लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांकडून कर्ज अशी ही हेडलाईन आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाचे पार्थ पवार आणि त्याचबरोबर त्यांच्या भावजाई सुनेत्रा पवार आणि प्रतिस्पर्धी असलेल्या बारामतीमधील सुनेत्रा पवार यांच्याकडून 55 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं स्पष्ट झालंय। उमेदवारी अर्जाबरोबर भरलेल्या संपत्तीच्या विवरणात ही बाब उघड झाली आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार केवळ सुळेच नाही तर पती असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या मातोश्री आशाताई आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही कर्ज दिल्याचं समोर आलंय। विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश आहेत। सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 166 कोटी 51,86,348 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नामध्ये 1,08,97,348 रुपयांची भर पडलेली आहे। सुळे कुटुंबियांचं वार्षिक उत्पन्न सरासरी 5.68 कोटी रुपये आहे। तर सुळेंनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून सन 2019 मध्ये उसने घेतलेलं 55 लाख रुपये 5 वर्षांनंतरही फेडलेले नाहीत। पार्थ यांच्याकडून 20 लाख रुपये तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेण्यात आलेले होते। हे संपत्तीच्या विवरणपत्रातून समोर आले। तर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। महायुतीमधील तिढा सुटला, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना भाजपची उमेदवारी अशी ही हेडलाईन आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्याने आता शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे आणि पालघर हे 2 मतदारसंघ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे। दरम्यान औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसह भाजप आणि शिंदे गटामध्ये ज्या जागांवर तिढा निर्माण झालाय तो येत्या आठवड्याभरामध्ये सोडवू। उर्वरित 7ही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर होतील असं दिल्लीतील भाजप सूत्रांनी सांगितलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे गटातील उमेदवारीचे दावेदार किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर होत असताना उदय सामंत यांना फक्त महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगावं लागलं। तर महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे नाशिक प्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचाही तिढा होता। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला जाणार आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार याविषयी संपूर्ण कोकणात उत्सुकता होती। भाजपनं गुरुवारी आपली लोकसभा उमेदवारांची 13वी यादी जाहीर करताना नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे। तर नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये जे काही रस्सीखेच सुरू आहे काही उर्वरित जागांवरून आणि कोणती जागा कोणाला जाणार याविषयी ज्या काही शंका उपस्थित केल्या जात आहेत त्याचा ब्यौरा या महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीतून देण्यात आलाय। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाची हेडलाईन आहे आर्थिक गुन्हे शाखा हायकोर्टात उतावणी पडली, कोविड बॉडी बॅग घोटाळ्याचे पुरावे नाहीत अशी ही हेडलाईन आहे। कोरोना काळामध्ये घोटाळा झाला अशी बोंब मारत सुटलेली आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW अखेर गुरुवारी उच्च न्यायालयामध्ये चांगलीच तोंडावर आपटली। कोविड बॉडी बॅग खरेदीमधील कथित घोटाळ्यामध्ये अटक करण्याइतपत ठोस पुरावेच नाहीत असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं मुंबईच्या माजी महापौर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला। त्यामुळे EOWला मोठी चपराक बसली आहे। तर विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध सूड भावनेनं EOWचा गैरवापर करणाऱ्या मिंदे सरकारला जबरदस्त दणका बसलाय। महाविकास आघाडी सरकारनं कोरोना महामारीशी निकरानं लढा दिला। मुंबई महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचे जगभर कौतुक झालं, मात्र नंतर बेकायदेशीरपणे सत्तेत आलेल्या मिंदे सरकारनं सूड भावनेनं महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध चौकशीचा ससेमिरा लावला। तर बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये चौकशी केली जात होती किशोरी पेडणेकर आणि याविषयीची जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुनावणीमध्ये हायकोर्टानं सुनावल्याची ही बातमी सामनामधून देण्यात आली।
यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. तर ईव्हीएम मध्ये छेडछाड करणं अशक्य, व्हीव्हीपॅट मध्ये कोणतेही सॉफ्टवेअर लोड केलं जाऊ शकत नाही, निवडणूक आयोग, अशी ही हेडलाईन आहे. तर निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य टिकलं पाहिजे. या प्रक्रियेबाबत लोकांना शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजे आणि तसे प्रयत्न केले गेले नाही असे लोकांना वाटू नये असं मत सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. तर सर्वोच्च सर्व 100% व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीबाबतचा निकाल राखून ठेवलाय. खंडपीठानं व्हीव्हीपॅटच्या सर्व कागदी पावत्यांची मोजणी करता येऊ शकेल का असाही प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रत्येक कागदी पावती मोजणीसाठी नाही, त्यांचा आकारही लहान असून त्या चिकट असल्यानं एका व्हीव्हीपॅट यंत्रामधील कागदी पावत्या मोजण्यासाठी 5 तास लागतात अशी माहिती आयोगानं दिली आहे. सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी दिवसभर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान खंडपीठानं मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या कार्यपद्धतीची बारीक सारीक माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांकडून घेतली आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं याचा ब्युरा या बातमीमधून देण्यात आला आहे गुजरात समाचारच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.